हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा मी तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ देत हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते। चला तर मैत्रिणींनो, सुंदर दिवसाची छान मस्त सुरुवात झालेली आहे। आज मी बाहेर गावी आलेली, माझ्या पुतणीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता। बघू शकता अगदी छान मस्त घर बांधलेले माझ्या नंदेने। आत्ताच जस्ट मी आता तिथे पोहोचलेली, तुम्हाला दाखवते। छान मस्त सुंदर असं तुळशी वृंदावन सुद्धा त्यांनी बांधलेले, अगदी हिरवीगार तुळस दिसते। आणि जो आपण एंट्री करतो ना, तो हा दरवाजा आहे हॉलचा। बघू शकता अगदी छान मस्त सुंदर असा पाळणा सुद्धा सजवलेला आहे। छान सुंदर फुलांनी फुगे सुद्धा लावलेले आहेत। खूप सुंदर असा पाळणा दिसतोय। सगळ्यांची लगबग चालू आहे, पाहुणे मंडळी आलेली, चहा पाणी नाश्ता जेवण वगैरे भरपूर काही गोष्टी चालू झालेल्या आहेत। आणि हे बघा इकडे छान मस्त स्वयंपाक चालू झालेला आहे आणि बरीचशी काही पाहुणे मंडळी सुद्धा आलेली आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या नंदेने खूप कष्टांनी तिघं मुलांना छान मस्त शिक्षण दिलेलं आहे, मोठं केलेलं आहे। त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सुद्धा खूप छान मस्त पार पाडलेल्या आहेत। आणि जी माझी पुतणी ती छान मस्त त्यांचंही शिक्षण झालेलं आहे, प्रोफेशनल पार्लरचा कोर्स सुद्धा तिने केलेला आहे। बऱ्याचशा काही चांगल्या गोष्टी त्या सुद्धा तिला येतात म्हणजे। आणि खरं तर सांगायला गेलं तर आम्ही आमच्या पुतणीला म्हणजे आमच्या मुलाला आम्ही मुलगा बघून दिलेला आहे। फॅमिली तर चांगली आहेच, पण नेहमी तुम्ही सुद्धा मुलीला मुलगा बघून द्या। धन संपत्ती या सगळ्या काही गोष्टी बाजूला ठेवा, जेणेकरून आपली मुलगी पुढे खूप सुखात राहील। बघू शकता अगदी छान मस्त तिचा कार्यक्रम चालू झालेला आहे। खूप सुंदर अशी दिसते। मी सुद्धा तिची ओटी वगैरे भरली आणि छान मस्त सुंदर अशी पैठणी साडी सुद्धा तिला मी घेतलेली आहे, कारण लग्नानंतर तिला माझ्याकडे बोलवायचं होतं। पण झालं असं की काही कारणास्तव ती येऊ शकली नाही। आणि चला म्हटलं हिला एकदा छान मस्त साडी घेऊन टाकते असं मी ठरवलं। आणि छान मस्त पूजा वगैरे सगळ्या या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत, बघू शकता। आणि अगदी साधा सिंपल घरातल्या घरात म्हणजे कार्यक्रम आम्ही केलेला आहे। बघू शकता त्या मागे तुम्हाला ज्या दिसत असतील एकदम नॉर्मल दिसल्या तुम्हाला, त्यासुद्धा माझ्या मोठ्या सर्वात मोठ्या जाऊबाई आहेत। आणि आम्ही जास्त पाहुणे वगैरे काही बोलवले नव्हते, अगदी छोटासा कार्यक्रम होता, पण छान होता, एकदम मस्त कार्यक्रम होता। बघू शकता पाहुणे मंडळांची गर्दी वगैरे भरपूर काही सुंदर कार्यक्रम झालेला होता। आणि शंभूची सुद्धा आई बघा इकडे मस्ती चालू होती। आणि आज माझी खरं सांगू का खूप धावपळ होती। त्याच्यानंतर मी घरी आली, फ्रेश झाली, परत आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली, कारण आईचं डोळ्यांचा चेकअप होता, आईचं डोळ्यांचं ऑपरेशन होतं, ते सुद्धा मला टेन्शन होतं। बरीच काही असं मनात भीतीसुद्धा झालेली होती, पैशांची अडचण होती, पण सगळ्या काही गोष्टी मी व्यवस्थित करून आईचं छान मस्त ऑपरेशन वगैरे झालेलं आहे। आता आई सध्या बरी आहे। आणि खरं तर सांगू का आज मी एक लेक म्हणून माझ्या ज्या काही जबाबदाऱ्या होत्या त्यासुद्धा मी पार पाडलेल्या आहेत, कारण माझ्या आईने आमच्या दोघांसाठी माझा भाऊ आणि मी आमच्या दोघांसाठी खूप कष्ट केलेले आहेत। आणि तिने तर आम्हाला जन्म दिलेलाच आहे, पण त्यापेक्षा तिने आमचे लाड आणि एक जी म्हणजे आई म्हणून जी कर्तव्य असतात ती सुद्धा तिने खूप छान मस्त पार पाडलेली आहेत। चला म्हटलं आता जबाबदारी आमची सुद्धा आहे, आमचं सुद्धा काहीतरी कर्तव्य आहे करण्यासाठी। आता म्हटलं जे काही होईल तिची उपकाराची फेड तर मला फेडताच येणार नाही, पण मी प्रयत्न जरूर केलेला आहे। अशी मनात तर इतकी भीती होती, पण समर्थांचं नाव घेतलं आणि सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित सॉल्व्ह झाल्या आणि भरपूर काही चांगले वाईट सुद्धा अनुभव आले दिवसातून। आणि खरं तर म्हणजे आज मी एकटीच बाहेर आलेली होती आणि सगळ्याच गोष्टी मी एकटीने हँडल केल्या। आणि आईला सुद्धा सांगितलं की तू काही टेन्शन नको घेऊ, सगळं व्यवस्थित होईल। आईला सुद्धा मनात भीती होती म्हणजे काय होईल कसं होईल, पण मी खरं सांगू का मी सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित केल्या। आणि आईचं डोळ्याचं ऑपरेशन सुद्धा झालं, जे मला टेन्शन होतं ते सुद्धा गेलेलं आहे। आता आई मस्त बरी छान। आता आईचे जे चेकअप वगैरे चालू आहेत तर मी तुमच्यासोबत ते व्हिडिओ नक्की शेअर करेल। आणि आईची जीवनगाथा आहे ना ते सुद्धा एखाद्या दिवशी नक्कीच मी शेअर करेल तुमच्यासोबत, कारण आमच्या आईने आमच्यासाठी खूप कष्ट केलेले आहेत। आणि माझी फक्त एकच इच्छा आहे आमच्या दोघं भाऊ बहिणींचं की आमच्या आईला कोणतीच गोष्टीची कमी नको, कारण तिने म्हणजे अशा आम्हाला वडील नसताना तिने एवढं कष्ट करून आम्हाला मोठं केलेलं आहे, शिक्षण दिलेलं आहे। आणि आज आम्ही आमच्या आईमुळे खूप चांगल्या ठिकाणी मी आज चांगला संसार करते, माझा भाऊ सुद्धा छान मस्त सेटल आहेत। आणि खरं तर म्हणजे
आणि तुम्ही आता इथे बघू शकत असेल, कारण शंभू इतकी बोर झाली होती ना पूर्ण दिवसभर, अगदी तिला आहे ना झोप येत होती. बघू शकता ती कशी बसलेली शांत, आणि ती थोड्या वेळात छान मस्त झोपून वगैरे गेली. ती सांगत होती मम्मा घरी चल असं. हा तुम्हाला दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ दिसतोय, कारण आणि श्रावण सोमवारसुद्धा होता. चला म्हटलं श्रावण सोमवारच्या सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्याच्यानंतर परत मी गावात गेले, परत आईला छान मस्त साडी घेतली. म्हटलं चला आईचं आता ऑपरेशन झालेलं आहे, आईला पहिली साडी म्हणजे मीच घेईल. आता भाऊसुद्धा येईल माझा रक्षाबंधनला, तर तो सुद्धा आईला साडी घेईल, परत मला साडी घेईल. पण आता खर्च भरपूर झालेला आहे दोघांचा आमचा, त्यामुळे काही खर्च वगैरे करायचा नाही आहे. फक्त अगदी, आणि आईला साध्याच साड्या आवडतात. बघू शकता तुम्ही, अगदी छान सुंदर अशी मी साडी घेतलेली आहे आईला. मस्त साधी सिंपल साडी घेतलेली, बघू शकता तुम्ही, तुम्हाला दिसेलच पुढे. चला तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चलो बाय. गिफ्ट घ्यायचंय तुला.